संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केले होते। त्यानुसार श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार दिनांक 27/4/2025 रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की गिरणारे गावाकडून गंगापूर गावामार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन येणार आहेत। सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, अक्षय गांगुर्डे असे भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर गंगापूर रोड नाशिक येथे सापळा रचून थांबले असता बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH15FV 9724 चे वाहन गंगापूर गावाकडे नाशिक शहरात येताना दिसताच त्यांना थांबवले। दरम्यान वाहनाची झाडाझडती घेतली असता 6 गोवंश जातीचे जिवंत जनावरे मिळून आले। सदर वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे वय 42 वर्ष, राहणार पिंपळत, तालुका जिल्हा नाशिक याने त्याच्यासोबत असलेल्या अरफान उर्फ अप्फू अजीज कुरेशी वय 24, राहणार मदिना लॉन्स मागे, मदिनानगर नाशिक यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातील मोकळ्या रानामधून गोवंश जातीची जिवंत जनावरे गाडीत भरून आणले। दरम्यान 6 जिवंत गोवंश जातीची जनावरेसह एकूण 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।